जय हिंद सर्वांना. सो आजचं जे लेक्चर आहे ते आहे टी सी एस जे कोणतेही एक्झाम कंडक्ट करतं तर ते एक्झाम कसे क्रॅक करायचं, त्या एक्झाममध्ये चांगलं टॉप मार्क्स कसं घ्यायचं त्याबद्दल आहे. ओके. सो मेनली मी तलाठी किंवा ग्रामविकास अधिकारीसाठी सांगणार आहे. जे टी सी एस कंडक्ट करेल हे जवळपास शक्य आहे. MPSC करेल असं मला वाटत नाही, कारण टी सी एसच असे एक्झाम, सरळ सेवेचे एक्झाम कंडक्ट आहे सध्या तरी. तर त्यानुसार जाऊया. भले टी सी एस असो किंवा MPSC असो, सिलेबस काय तेवढा हार्ड नाही आहे, वेगळा नाही. ओके. चला लेक्चरला स्टार्ट करूया. मी तुम्हाला एक सांगते डायरेक्ट की आता हे एक्झाम्स जे देणारे आहेत तलाठीचे, तर ते 3 टप्प्यात मोडतात. एक म्हणजे न्यू आहेत, बिगिनर आहेत, एक म्हणजे मध्यम मीडियम आहेत, आणि एक म्हणजे प्रो लोक आहेत. प्रो ज्यांना सगळंच येतं, खूप अभ्यास केलेले आहेत, 4-5 वर्ष झालं. ठीक आहे, म्हणजे वर्षाचं जाऊ द्या, पण त्यांचं माइंडवर अवलंबून आहे. तर जे न्यू आहेत ना, ते न्यू म्हणजे बघा, ज्याने आत्ता 3rd इयर कंप्लीट केले किंवा 3rd इयरला आहेत आणि त्यांना एक्झाम द्यायची आहे, अशा प्रकारात मोडतात. दुसरं म्हणजे यांना काहीच माहीत नाही की तलाठीमध्ये कोणते कोणते विषय आहे, काही माहिती नाही आहेत, पण देणार आहेत ते एक्झाम, हे येतात त्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जे हाऊसवाईफ आहेत त्यांच्याबद्दल एक आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे प्रायव्हेट वगैरे जॉब करतात, हे सगळे या कॅटेगरीमध्ये मोडतात. तर आपण न्यूबद्दल सांगू, त्यांना नेमकं करायचं आहे काय, मग मीडियम, मग प्रोबद्दल सांगूया. ओके. सो न्यूनी काय करायचं आहे बघा, तुम्हाला पहिले सिलेबस काय असतो हे जाणून घ्यायचं आहे. तर ते मी सांगणार आहे. वेट. आणि पहिले विषय घेऊया. तर 4 विषय असतात तलाठीच्या एक्झाममध्ये. एक म्हणजे GS, दुसरं म्हणजे इंग्लिश, मराठी, मॅथ्स, गणित बुद्धिमत्ता, मॅथ्स. ओके. सो हे जे असतात ना, हे सर्व मिळून प्रत्येकी 25 प्रश्न देतात. ते प्रत्येकी 25 प्रश्न 2 मार्कला. तर प्रत्येक GS 50 मार्कचा असतो, इंग्लिश 50, मराठी 50 आणि मॅथ्स 50. तर मिळून किती, 200 मार्काची ही टेस्ट असते. जर गेल्या वर्षीचं पाहायचं म्हणजे लास्ट टाईमचं पाहायचं गेलं तर काय झालं होतं माहिती आहे का, या 200 पैकी पोरांनी 200 मार्क घेतले होते आणि कट ऑफ लागला होता ओपनचा 180चा. ठीक आहे. सो आपण तेवढ्या लेवलचा अभ्यास करायचा आहे. तर तेवढ्या लेवलचा अभ्यास करण्यासाठी काय करायचं आहे तर ते पहा. बघा, स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे हे सांगते. बघा, आता तुम्ही न्यू आहात, पूर्णपणे न्यू समजून मी तुम्हाला सांगते. ओके. तर काय करायचे, विषय पाहायचे कोणते कोणते आहेत. तर ते विषय आहेत GS मध्ये पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, जिओग्राफी, सायन्स, हिस्ट्री. ठीक आहे. परत स्टॅटिक जी के म्हणजे डान्स वगैरे असतं ना, हे भरतनाट्यम आहे, कुठला डान्स आहे, किंवा सेन्सस जे असतं, लोकसंख्या, जे 2011ची जनगणना झाली होती ते येईल. परत करंट अफेअर्स पण येतील. आता करंट अफेअर्सचं जरा वेटेज जास्त आहे. प्रत्येक आता मी जी सिरीज टाकत आहे तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर, तर त्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 5 ते 7 प्रश्न आहेत खरंच GSवर. सो करंट अफेअर्स खूप मेन आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर मी तुम्हाला रेफर करेल सगळ्याच गोष्टी. तर बघा, पहिली तर गोष्ट तुम्हाला स्टार्टिंगमध्ये काय करायचं आहे, हे समजलं तुम्हाला एवढं. स्टार्टिंगमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला ना पहिले 1 महिना और तुमचं डोक्यात बसेल त्यानुसार आहे बरं. 6वी ते 10वीचे पुस्तक वाचायचे आहेत. कोणते कोणते पुस्तक वाचायचे आहेत, ते म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स. हे 6वी ते 10वीचे पुस्तकं तुम्हाला वाचून काढायचे आहे. त्याचे कन्सेप्ट व्यवस्थित पाहायचं आहे. यामधले प्रश्न येतात, मेनली येतात बरं, नाही असं नाहीच. 8वीचं तर खूप व्यवस्थित, 8वी ते 10वी जास्त व्यवस्थित करा. 6वी 7वी एखादी वेळेस कन्सेप्ट समजण्यासाठी वाचणे इम्पॉर्टंट आहे. समजा आता मी तुम्हाला विचारलं, म्हणजे हे केल्यानंतर काय करायचं, तर समजा हे करा अगोदर मी तुम्हाला एक
लेक्चर घेतलं आणि मी डायरेक्ट असं सांगितलं की 1857च्या उठावामध्ये असा असा सीन झाला होता. तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत राहायला पाहिजे की 1857 नेमकं काय होता, हे उठाव कशासाठी झाला होता, ही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत राहायला पाहिजे. थोडंसं फ्लॅशबॅक यायला पाहिजे डोक्यामध्ये, ठीक आहे. सो ते असं नाही राहायला पाहिजे की यार हे काय होतं नेमकं, हे कुठेच वाचलं नाही, असं नाही व्हायला पाहिजे. तर ते न व्हायला काय करायला पाहिजे, तर ते तुमचं स्टेट बोर्डनुसार होऊन जाईल. कोणी कोणी म्हणतं की NCERT, असं काहीच नाही आहे. एक सेकंड. कोणी कोणी म्हणतं NCERT, असं काहीच नाही आहे. एवढं NCERTच्या नादी नका लागू. ते इंग्लिशमध्ये असतं किंवा हिंदीमध्ये असते. उलट तुम्हाला वाटेल की खूप लोड आहे हे, तर तेवढं लोड घ्यायचं नाही आपल्याला, ठीक आहे. सो बघा, असा कन्सेप्ट समजण्याइतपत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर माहिती आहे का, बुक्स कोणते घेऊ असं होतं तुम्हाला. तुम्हाला खूप असं हे घरात बुक्स मांडायचे असतात. जेवढे कमी बुक्स तेवढंच चांगलं, ठीक आहे. मला असं वाटतं तुम्ही काय करा, मी आता सिरीज सुरू करणार आहे ग्रुप सीसाठी, आणि तीच सिरीज ह्यासाठी कामी येईल. म्हणजे आता समजा आईस टॉपिक आहे, तर आईस टॉपिक TCSमध्ये जे काही येतं आईस टॉपिकवर, किंवा ग्रुप सी और MPSCच्या कोणत्यामध्ये एक्झाममध्ये काही येतं ना, त्याशी निगडीत मी आईस टॉपिकमध्ये ॲड करेन. त्यातल्या बाहेर तरी येणार नाही, 100% खात्री आहे. एवढं व्यवस्थित त्याला मॉडिफाय करून मी लेक्चर टाकेन. ते लेक्चर किती तासाचं असेल, आता आईस टॉपिक आहे तर ते 1 ते 1.5 तासाचं लेक्चर असेल, ठीक. 1 ते 1.5 अशा प्रकारे तुम्हाला मी देत जाईन. एवढं समजलं. मग मी बुक्स काय घेऊ, बुक्सचा विचार करूच नका. आता हे आईस टॉपिक आहे तर सायन्समध्ये येतं, तर सायन्ससाठी एक वेगळी नोटबुक बनवा. बाकीच्या विषयासाठी जसं की पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, परत स्टॅटिक GK, कम्प्युटर जे आहे त्यांच्यासाठी ना असे वेगळे बुक्स, नोटबुक्स बनवा. पुस्तक बनवू नका. मी आईस टॉपिक शिकवलं तर आईस टॉपिकला काय करा, मी जे काही शिकवले आईस टॉपिकमध्ये ते सगळं तुम्ही नोट करून ठेवा व्यवस्थित. एक ना एक शब्द मोती असेल, ठीक आहे. एवढं व्यवस्थित तुम्हाला ते नोट करायचं आहे. तर ते नोट झालं. मग मी वाईस वर्सा प्रत्येक दिवशी, आज पॉलिटी शिकलो, उद्या सायन्स, त्याच्यानंतर मी असंच असं कम्प्युटरचं तर तेवढं नाहीच. PYQs घेऊ आपण कम्प्युटरचे, पण बाकीचे जे आहेत पॉलिटी, जिओग्राफी, जे वेटेज देतात कम्प्युटरचा फक्त एक प्रश्न असतो, तेही अनडिफाईंड असतो की हार्ड लेवलचा येईल की सॉफ्ट लेवलचा येईल, काहीच सांगता येत नाही, ठीक आहे. सो इकॉनॉमिक्स पण तेवढे दिसले नाहीत आपल्याला जास्त करून. सायन्समध्ये पण काय बायो करायचं आहे जास्त करून, ठीक आहे. सायन्सच बोलेल. जिओग्राफीचे पण जास्त दिसत नाहीत, ते जिओग्राफीचे करंट अफेअर्सवर अवलंबून असतात. जसं की सायक्लोन्स वगैरे काय आले काय नाही, ठीक. सो ते एक घेऊन मग करंट अफेअर्ससाठी काय करू मॅडम, तर करंट अफेअर्ससाठी तुम्ही ना परिक्रमा घेऊ शकता. परिक्रमा इज द बेस्ट बुक करंट अफेअर्ससाठी. ते घ्या, ते वाचायला घ्या. 2026मध्ये जर एक्झाम असेल तर 2025ची परिक्रमा पाठ करून ठेवा, ठीक आहे. इतकं मेन आहे ते. 2026च्या समजा ऑगस्टमध्ये आली, जसं की ते 2023मध्ये आली होती, तर ऑगस्टपर्यंतचे पण तुम्ही करून ठेवा, ठीक. सो इथंपर्यंत इम्पॉर्टंट आहे. सगळ्या विषयासाठी सगळे वेगवेगळे नोटबुक्स बनवा. आणि जे आता TCSचा जसा एक सेट असतो, ते एक सेट दरवर्षी मला वाटतं मॉडिफाय होत असेल. त्यामध्ये चेंजेस येतात किंवा ते PYQ वगैरे ॲड होत राहतात. त्यानुसारच आपण जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच करणं गरजेचं आहे. तुम्ही नवीन वाचायला घ्याल ना, तुम्हाला 6वी ते 10वी पुस्तकं तुम्ही वाचायला घ्याल ना, तुम्हाला वाटेल यार खूप हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे, असं नोट्स काढायचं तर अजिबात नाही. ते काहीच करू नका. तो वाचायचं आणि कन्सेप्ट लक्षात ठेवायचे की हां, हे असं झालं होतं. कंपनी सरकार म्हणलं, मी असा शब्द काही घेतला तर मला लगेच डोक्यात यायला पाहिजे काहीतरी होतं हे, आणि मला माहिती आहे हे असं असं काहीतरी होतं, ठीक. एवढंच तुमच्या डोक्यात येण्यात पण एवढं लक्षात ठेवा. वाचणं लिहिणं इम्पॉर्टंट आहे बरं. वाचायलाच येत नसेल आणि एक्झाम द्यायला बसलात तर सॉरी, मी काय हँडल करू शकत नाही. एवढ्या न्यू बिगिनरसाठी मी काहीच करू शकत नाही की वाचायलाच येत नाही. वाचायला इम्पॉर्टंट आहे. सो हे झालं. आता मी दुसऱ्या विषयांचं सांगेन, ते म्हणजे इंग्लिश, मराठी, मॅथ्स. इंग्लिश, मॅथ्स आणि मराठी. तर बघा, इंग्लिश, मॅथ्स आणि मराठीमध्ये काय करायचं आहे,
इंग्लिशमध्ये काय होतं, वोकॅब्लरी येतात एक्झाममध्ये. वोकॅब्लरी, सिनॉनिम, अँटॉनिम, समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे शब्द असतात आणि हार्ड लेवलचे असतात, सोप्या लेवलचे नसतात. सीट, काय म्हणतात, बस, उठ, अशा काही शब्द नसतात बरं. एवढं लेवल राहिलेलं नाही आहे तुम्ही विचार करत. अजून स्पेलिंग्स वगैरे येतात, ग्रामर खूप जास्त येतं. सो ह्यासाठी काय करायचं, ह्यासाठी इंग्लिशचा क्लास लावून घ्या. तुमचे पैसे गेले तर गेले, खरं सांगत आहे, तुमचे पैसे गेले तर गेले, क्लास लावून घ्या. कुठलाही क्लास लावा, माझं काही म्हणणं नाही आहे. GSसाठी माझं म्हणणं माझ्यापुरतं आहे बरं. आणि फ्री आहे, आपला कॉन्टेंट काय पैसेवाला नाही आहे, सगळं यूट्यूबवर फ्री अवेलेबल असणार आहे. ठीक. इंग्लिशसाठी जे आहे ते त्यासाठी तुम्ही कुठेही क्लास लावा, तुम्हाला आवडेल तिथे, तुम्हाला चांगलं वाटेल तिथे. मराठीसाठीही क्लास लावायची गरज आहे. असं म्हणू नका की मी मराठी माध्यममध्ये होते आणि आम्हाला हे होतं, अमुक होतं, तमुक होतं, डीप विचारतात इथे पण मराठीमध्ये. सो याला पण हलक्यात नका घेऊ. आणि मॅथ्ससाठी तर 100% लावा. का? तुम्हाला वाटत असेल मी मॅथ्समध्ये प्रो होतो किंवा मी टॉप केलं होतं, ह्यामुळेच माझा खूप टाईम वेस्ट झालेला आहे या गोष्टींमुळं. मी समजा आता तुम्हाला असे ट्रायंगल दिलेत, मी असे काही ट्रायंगल दिलेत, तुम्हाला मध्ये यामध्ये किती ट्रायंगल आहेत, त्रिकोण किती आहेत असं विचारलं तर तुम्ही मोजत बसाल आणि मला उत्तरही सांगाल, पण तिथे टाईम नसतो. तिथे काय 1.5 तासाचा वेळ असतो. ठीक आहे, तिथे टाईम नसतो. ते तुमच्या पुढे अजून 7, 8, 10 मार्क निघून घेऊन गेलेले पोरं असतात तिथे. ठीक आहे. सो क्लास लावा. फायदा काय होतो तुम्हाला, बिगिनर्सवाल्याला क्लासचा फायदा काय होतो? समजा तुमचा इंग्लिशचा क्लास आहे 3 ते 4, 3 ते 4 क्लास आहे समजा. तर तुम्ही काय करू शकता, 4 नंतर 1 तासभर फ्री टाईम काढू शकता, टाईमपास करू शकता. त्याच्यानंतर 5 ते 6 आज जे काय शिकवलं ते तुम्ही 5 ते 6 वाचून घ्या. उद्या 3 वाजता क्लास असतो का नाही, मग अडीच ते 3मध्ये परत ते वाचून घ्या. ते डेली केलं का नाही, तुम्हाला वेगळं टाईम द्यायची गरज पडत नाही इंग्लिश आणि मराठीला. मॅथ्सला टाईम द्यावा लागतो. मॅथ्स कसं असतं, कॉन्सेप्ट विसरून जातात, मॅथ्सचे फॉर्म्युले विसरून जातात, तर मॅथ्सला 2 ते 3 तास देणं खूप गरजेचं असतं. ठीक. एवढं इम्पॉर्टंट आहे बघा. सो काही हार्ड जाणार नाही एक्झाम वगैरे क्रॅक करायला, असं मला वाटतं हे केलं तर. ठीक. दुसरी मेन गोष्ट, घाई करायची नाही. एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मॉक कधी जायचं. तुमचा सगळं 80%, एक सेकंड, तुमचा जर 80% अभ्यास झाला असेल तर मॉक द्यायला काहीच हरकत नाही. मॉक तुम्ही घ्या, कुठलीही घ्या. ते टेक्स्टबुकची घ्या किंवा ऑलिव्ह बोर्डची घ्या, कोणतेही चांगले आहेत, पण तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटेल ते. ठीक. एवढं झालं. सो मला वाटते बिगिनर्ससाठी झालेलं आहे सांगून. आता मीडियमवाल्यांसाठी सांगते. हे मीडियम लोक जे असतात ना, मध्यम टाईपचे लोक, एक दिवस अभ्यास करतात, दुसऱ्या दिवशी गायब, तिसऱ्या दिवशी गायब, चौथ्या दिवशी गायब, 5व्या दिवशी परत, 6व्या, 7व्या, 8व्या दिवशी गायब, 9व्या दिवशी परत, असा गॅप घेऊन अभ्यास करतात. किंवा एखादं वर्षाचा गॅप असेल आणि आपलं स्टेट वाचून झालेले असतील. ठीक आहे, स्टेट वाचून झालेले असतील, आपण PYQ हातात घेतले असतील वाचायला, करायला. ठीक. एखादे 2 बुक्स वाचून झाले असतील, समाधान महाजन सरांचं बुक्स म्हणा किंवा कुठलंही म्हणा. ठीक आहे, लक्ष्मीकांत म्हणा, हे झाले असतील वाचून, तर त्यासाठी आहे हे लेक्चर. भाई तुमचं हे झालं असेल तर ठीकच आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पॉलिटीमध्ये 1 ते 51 आर्टिकलच येतात एक्झाममध्ये. ठीक आहे, मोस्टली कुठल्या TCSच्या एक्झाममध्ये 1 ते 51. पहिले युनियन ऑफ इंडिया इज द युनियन. सेकंड आपलं काय, सिटिझनशिप. थर्ड फंडामेंटल राईट्स. 4 DPSP. ह्याच्यावर जात नाही. आणि फंडामेंटल ड्युटीज एक. ठीक. तर ह्याच्यावर जात नाही. गेलं तरी पंचायत वगैरे ह्याच्यासाठी येतं, पंचायत म्हणा, म्युन्सिपॅलिटी म्हणा. ठीक. सो तुमचं जर एवढं झालेलं असेल, गॅप घेतला इतकंच गॅप असेल, आणि एक्झाम तुम्ही आत्तापर्यंत 7-8 कुठल्या तरी एक्झाम दिलेल्या असतील मन लावून गव्हर्नमेंटच्या, आणि त्याच्यामध्ये समजा 20-30 मार्काने तुम्ही गेला असाल, किंवा 40 पण मार्काने, 40 एक मार्काने गेला असेल, तर त्यासाठी आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, स्टार्ट
बघा तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. विशेष म्हणजे रिव्हिजन करायला घ्या. व्यवस्थित रिव्हिजन करा. जे काही तुम्ही पहिले वाचलं होतं त्याला थोडंसं 4-8 दिवस द्या, रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही मॅथ्स पण रिवाईज करा. मॅथ्सचं काय काय येत नाही, हे विषय येतो, हे टॉपिक येतो, हे नाही येत, हे टॉपिक येतो, हे नाही येत, त्याच्या पुढे असं क्लिक राईट रॉंग करा. ठीक. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी आणि इंग्लिश रिवाईज करा. तुम्ही क्लास केलेले असतील तर उत्तमच गोष्ट आहे. त्याला फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आणि क्लास केलं नसेल, मनाने काहीतरी असेल तर ते काही करू नका, क्लास लावून घ्या. मॅथ्सचाही झालेला असेल नो प्रॉब्लेम, सेट घ्या, सेट सोडवा. इंग्लिश मराठी झालं असेल नो प्रॉब्लेम, सेट घ्या, सेट सोडवा. GS झालं असेल पण GS अनडिफाईंड असं वाटतं कोणाकोणाला, पण तसं नसतं. जसं मॅथ्स डिफाईंड आहे, जसं मराठी डिफाईंड आहे, तसं GS पण आहे. तर GS झालेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही झालं तर काय करायचं? तुम्ही PYQ घेताना आता PYQ मध्ये तुम्हाला टॉपिक भेटला सिटिझनशिपवाला. ठीक आहे, सिटिझनशिपवाला. आणि काय केलात तुम्ही? ते क्वेश्चन तुम्हाला आला नाही तर सांगत आहे. ते क्वेश्चन तुम्हाला आला नाही, त्या क्वेश्चनला गोल करा, किंवा ते क्वेश्चन तुम्ही मोबाईलवर पाहून सोडत असाल तर त्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. ते क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेतलात तर काय करायचं? सिटिझनशिपचा क्वेश्चन हे जे आहे, सिटिझनशिप माझ्या लेक्चरमध्ये येऊन पाहायचे, यूट्यूबच्या माझ्या YTच्या लेक्चरमध्ये येऊन पाहायचं आणि ते सिटिझनशिपचा लेसन पाहायचं. पूर्ण लेसन पाठ करून घ्यायचं. जे काही मी शिकवलं पूर्ण एक ना एक शब्द, एक ना एक गोष्ट ते झाले, मगच तुम्ही PYQ नंबर 2 क्वेश्चन पेपर 2 वर जायचं. उगाच पेपर देत चलाल, त्याला अनालायसिस नाही कराल तर काहीच फायदा नाही आहे त्याचा. सो व्यवस्थित तुम्हाला त्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तेवढं झालं तर मग एक सेकंड. मग सेकंड क्वेश्चनवर गेलात, तुमचा प्रश्न नक्की तुम्हाला येऊन जाईल. आता समजा सिटिझनशिप कोणत्या प्रकारे आपण घेतो, म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याला मिळवता येते. बाय बर्थ, ठीक आहे, बाय डिसेंट, नॅचरलायझेशन वगैरे असे शब्द आहेत त्याच्यात. पण सिटिझनशिप एवढंच झालं आणि तेवढंच तुम्ही टिक केला, तेच पाठ केलात झालं असं काही सोडून दिलं असं नका करू. बर्थ डिसेंट नेमकं काय आहे हे पण पाहायला पाहिजे. बरं, मिळवता या विषय येते आणि रद्द करता कोणत्या ह्याच्यानं येते, कोणत्या प्रकारे येते. रेनन्सिएशन, डिप्रिवेशन असे शब्द आहेत त्यामध्ये. आणि असे काय म्हणतात, असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत त्या सिटिझनशिपवरचे. सेम क्वेश्चन्स तुम्ही PYQ मध्ये पाहू शकता. माझं PYQ अनालिसिस पहा तुम्ही हे झाल्यावर. ठीक आहे. मला पटलं तर पहा, नाही पटलं तर मला कमेंटमध्ये सांगा की का नाही पटलं. ठीक. एवढं माझं सांगणं आहे तुम्हाला. मॅथ्सची प्रॅक्टिस डेली 2 ते 3 तास करा, व्यवस्थित करा. 9 तास सांगत आहे. 15 मिनिट केलं, उठलं, गेलं, पाणी पिऊन आलं, अर्धा तास गायब. नका करू असं. पुण्यामध्ये तर राहून असंच होतं. गेलं ना चहा प्यायला, झाले मित्रमैत्रिणी काय करतात की स्वतः पण पुढे जात नाहीत ते, दुसऱ्यालाही जाऊ देत नाहीत. किंवा ते जातात पुढे पण आपल्याला गोलीगत धोका देऊन जातात. ते म्हणतात की मी नाही केलं, पण ते करून बसतात. कोणावर विश्वास नका ठेवा अभ्यासाबाबतीत. खरं सांगत आहे, मला नाही भेटला असा धोका, कारण मी काही बनवत नाही मित्रमैत्रिणी वगैरे, मी एक सांगत आहे. सो असा टाईमपास नका करू, एक सांगणं आहे. आपल्याला आधीच घरचे बोलत असतात, टोमणे आपल्याला बोलतात, तर करून दाखवा चांगलं काहीतरी. ठीक आहे. मीडियम लोक आळशी असतात फक्त, बाकी काही नाही. प्रोबद्दल काय बोलायचं आहे. यांनी प्रिलिम्स काढलेली असते, MPSC राज्यसेवेची, कंबाईनची वगैरे. तुमचं काहीच नाही बघा. तुमच्या पुढे प्रणाम. आणि तुम्ही काय करायचं आहे, PYQ करा. तुम्हाला मी काय सांगू शकते. तुम्ही खूप मोठे महान लोक आहेत, तुम्हीच मला सांगून टाका. PYQs वगैरे करू शकता तुम्ही. आणि काही नाही वाटलं म्हणजे काही तुमचं जे मोठं दुश्मन असतं ते म्हणजे तुमची ओव्हर थिंकिंग, तुमचं ओव्हर थिंकिंग, तुमचे घरचे प्रॉब्लेम्स, हे तुमचं मोठं प्रॉब्लेम असते, बाकी काहीच नसतं तुमचं. ठीक आहे, हे मला माहिती आहे. सो तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही अभ्यास करा, हे एवढंच सांगणं आहे. दुसरी मेन गोष्ट
तिघांसाठी एक कॉमन गोष्ट सांगत आहे मी, ती म्हणजे हा आपलं पर्सनल लाईफ. आपलं पर्सनल लाईफ आपल्याला जगता येते. आपल्या आयुष्यात कोणी असेल तर ते माणूस कायम राहील, पण आपली एक्झाम बार बार येत नाही, दरवर्षी येत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो पर्सनल लाईफ पूर्णपणे बाजूला नका करू. एक टाईम ठेवा त्या पर्सनल लाईफला बोलण्यासाठी. त्या पर्सनल लाईफसोबत टाईम घालवण्यासाठी एक टाईम ठेवा, किंवा एखादी ट्रिक ठेवा. तुम्ही मॅथ्स केलं आहे आणि तुम्ही आज मॅथ्सचा पण तुम्ही एवढा एवढा ठेवला. असं काय करायचं, एक्सपेक्टेशन्स एक साईडला लिहायचे आणि रियालिटी असा शब्द लिहायचा. आज एक्सपेक्ट काय आहे, मॅथ्स, मराठी, इंग्लिश, हे मला सगळे विषय करायचे आहेत, रिव्हिजन करायचे. आणि रियालिटीमध्ये उतरले ना, मग काय करा, या व्यक्तीला ना अर्धा तास जास्त बोला. हे झालं तुमचं PYQमध्ये मार्क्स वाढले तर या व्यक्तीला भेटा. मला काय करायचं आहे, मी तोडू नका म्हणत नाही आहे. बॅलन्स ठेवा, काय हरकत नाही, पण वेळ टाईमपास नका करू. ठीक आहे. सो कसं वाटलं लेक्चर, हे कशी स्ट्रॅटेजी होती हे जरा सांगा. जरा विचित्र स्ट्रॅटेजी असेल. हां, मध्ये मध्ये माझे लेक्चर येतील की कसं रिव्हिजन कसं करायचं, कसं पाठांतर ठेवायचं. ठीक आहे. असे असे गोष्टी मी ॲड करतच जाईन. सो लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर त्यासाठी नो सॉरी, नो थँक्यू. काही नाही आहे त्यासाठी सॉरी. आणि आणि काय, आणि आणि सांगा तुमचं प्लॅन बी तर ठेवू नका यार. प्लॅन बी वगैरे काही नसते गोष्टी. जर असं असतं यार मनात की गव्हर्नमेंटवाल्यांचं, प्रोवाल्यांचं आणि मीडियमवाल्यांचं जर असं असेल की नाही यार, सरकारी नोकरी माझं स्वप्न आहे, सरकारी नोकरी करायचीच आहे, असं तसं असतात शब्द. शब्द नाही, ते मनातून येतं. सो ते करा तुम्ही. जास्त असं बोलण्यापेक्षा तुम्ही करा. आणि थोडंसं काही झालं म्हणजे थोडंसं मार्क्स मिळाले मॉकमध्ये की लगेच घरच्यांना सांगू नका, कुणालाही नका सांगू. ठीक आहे. ते फक्त तुमच्यात ठेवा. नजर इज रिअल आजकाल चालू आहे ना ट्रेंड. सो ते असतं. रिस्क नका घेऊ. ओके. बस. जास्त बोलले असेल तर काही नाही, ऐकून घ्यायचं. कमी बोलले असेल तर मग माझे लेक्चर पाहत जा PYQचे. कमी बोलले मॅडम, जरा जास्त वेळ बोलायचं होतं तर तेवढंच टाईमपास होईल ना, तेवढंच चार गोष्टी येतील कानावर. ठीक आहे. झालं. पुन्हा एकदा भेटूया. आणि हे सिरीज जी आहे मी सांगत आहे ती ग्रुप सीसाठी जी सुरू करणार आहे ती सिरीज मी कधीपासून तर गुरुवारपासून सुरू करणार आहे. गुरूंचा वार, दत्त गुरूंचा वार. ठीक आहे. गुरुवारपासून सुरू करणार आहे. श्री गुरुदेव दत्ताच्या यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने सुरू करूया आपण. ठीक आहे. चला, भेटूया मग. जय हिंद.